जळगाव जामोद वकील संघाचा तहसीलदारांविरोधात तीव्र आक्रोश, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कायदेशीर कारवाईची मागणी। जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल मंत्र्यांनाही निवेदन। जळगाव जामोद 23 फेब्रुवारी 2024 रोजी तालुक्यातील महसूल न्यायालयीन कामकाजात होत असलेल्या कथित गैरवर्तनाविरोधात जळगाव जामोद वकील संघाने आज तीव्र भूमिका घेत तहसीलदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली। संघाच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। संघाच्या निवेदनानुसार विद्यमान तहसीलदार श्री पवन पाटील यांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान अनेकदा वकिलांशी अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत। ॲड करीम खान, ॲड दत्ता खेर्डेकर, ॲड सुपोजी बावणे आदी विधिज्ञांनी आपापल्या पक्षकारांची बाजू मांडताना तहसीलदारांकडून हुज्जत घालणे, म्हणणे न ऐकता केवळ तारखा देणे, आदेश मागील तारखेत पारित करणे तसेच न्यायालयीन शिष्टाचाराला न शोभणारे वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। वकील संघाच्या म्हणण्यानुसार डायसवरून शर्टच्या बाह्या खोसणे, अरेरावीची भाषा वापरणे आणि उद्धटपणे बोलणे हे वर्तन न्यायालयाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे आहे। न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचे वर्तन सुसंस्कृत व कायद्यानुसार असणे अत्यावश्यक आहे, असे संघाचे मत आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांविरुद्ध तात्काळ चौकशी करून योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी, बुलढाणा, विभागीय आयुक्त, अमरावती तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे। यावेळी संघाचे अध्यक्ष मो. इरफान जमादार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की विधिज्ञांचा सन्मान राखला गेला नाही तर न्यायप्रक्रियेवर परिणाम होतो। वकिलांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। प्रशासनाने त्वरित कारवाई करून न्याय द्यावा, अन्यथा पुढील तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल। तालुक्यातील विधिज्ञ व पक्षकारांचे लक्ष आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले असून येत्या काही दिवसांत याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।